हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडासाठी खूप घेतात. जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते, पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे जेव्हा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवत आहे, तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा जो काही निकाल आहे, कारण निकाल तर लागला पाहिजे. काही असेल तो असेल. सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने जर त्याची दखल घेतली असेल आयाराम दयारामची, तर त्या आता आयाराम दयारामची मंदिरं बांधली जात आहेत सत्ता पदक देऊन. ती मंदिरं तोडली पाहिजे. त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील. सोडतील बघा तुम्ही. अजूनही आता मला माहिती नाही, कारण काही बातम्या आपण विसरून जातो. आता असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, तर कोणत्या गावात? नक्की नक्की ना आहे ना. म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळात पडला की खरंच बदलापूरचा. आता तुम्ही काय म्हणालात आपटीची शाळा. आपटे कुठे आपटे कुठे तेव्हा जे काही ताऊड उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का, तर आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार. 2 दिवस ओरडाल, अटक केली, आता तो कोणत्या तुरुंगात आहे, काय करणार, त्याला किती दिवस. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हातूपातून चालेल. सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उघड एवढी बदनामी करतोय. म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होते, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकडला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामगावरती कारवाई करण्याचा. तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा. खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केलं तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस खेळणार. हे जे काही ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे. त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण करीत खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाची आहेत. नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये.